As I mentioned earlier, NGO has been working with different colleges. Right now, COEP college students, we are working for the e-waste management, collecting e-waste. They had helped us in the tree plantation drive. Today also they are helping us. So they have completed, almost they have completed their internship. So in this program, we are appreciating them by giving them a certificate. So I request to all COEP students, kindly come on the stage, you too, and please accept this. COEP students, please come. Dr. Sir आणि प्रज्ञाताई, जय मॅडम, प्लीज या. श्रेयश आहे. श्रेयस, प्लीज क्लॅप. गजानन, गजानननी ट्री प्लांटेशनमध्ये, म्हणजे मी जेव्हा बघितलं त्याला ऑब्झर्व करत होतो, तर सर्वात जास्त हार्डवर्किंग आणि खूप जास्त झाडं लावली गजानननी. गीतांजली, गीतांजली. प्रथम मोदी. संयम, संयम. सारुष, कौल. रथीन पंचवटीकर. डॉक्टर सर, रथीन पंचवटीकर. एंड सुजल, प्लीज कम. Any one of you would like to say something? Rathin or someone? What was your experience? So, hi everyone. हमारी सोशल इंटर्नशिप जो शुरू हुई थी वो लास्ट संडे को शुरू हुई थी. तो मयूर सर ने हमें काफ़ी हेल्प की है. जैसे स्टार्टिंग में तो हम लोग को इंटर्नशिप मिलना ही मुश्किल हो रहा था, बट रतिन ने सर को कांटेक्ट किया था, फिर सर ने हमें इमीडिएटली अरेंज करके दिया. फिर हमारा ई वेस्ट मैनेजमेंट का प्लान चल रहा है अभी ऑलरेडी, लाइक वो जल्दी होगा. उसके बाद जैसे काफ़ी इश्यूज़ आ रहे हैं कि परमिशन निकालना सोसाइटी से, उसमें भी मयूर सर हमें रेगुलरली हेल्प कर रहे हैं. फिर ट्री प्लांटेशन ड्राइव भी हुई थी, उसमें 80+ ट्रीज प्लांट किए गए थे. सर भी हमारे साथ थे, हम लोगों ने भी काफ़ी हेल्प की थी, और एक दूसरा ग्रुप भी आया था, तो वो सब भी काफ़ी अच्छा गया था. फिर आज का इवेंट भी काफ़ी स्मूथ जा रहा है, तो हैट्स ऑफ टू सर, वो रेगुलरली करें अच्छे से, और सारा प्रॉपर अच्छे से हुआ है. थैंक यू. एनीवन? हॅलो एव्हरीवन. तर मी हेच बोलेल की सर हॅज ऑलवेज बीन देअर टू हेल्प अस each of the events. आम्ही एंटायर NGO टीम अलॉंग विथ सर केअर बावधन, आणि आम्ही जे पण केलं असं एक जेव्हा आपण ते करतो एक रिअलायझेशन येतं की तेच नेचरसाठी, म्हणजे ट्रीज लावणं, आपण काही चांगलं काम केलं आहे, किंवा आता इकडे व्हॉलंटिअरिंग करतो त्यांनी पण थोडं एक इव्हेंट मॅनेजमेंट कसं करतो याच्यासाठी थोडं एक आयडिया येतं. आणि पुढे ई वेस्ट मॅनेजमेंटचं पण आमचं आहे ड्राईव्ह नेक्स्ट वीकेंडला शेड्यूल. तर इवन इन दॅट त्यांनी इन जनरल आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटला चांगलं कसं करायचं हे कळतं. तेच आमचं या सोशल इंटर्नशिपचं एम आहे. सो अगेन थँक्यू टू द एंटायर NGO टीम अँड मयूर सर. ओके, अँड आय वुड लाईक टू ॲप्रिशिएट ऑल ऑफ यू. म्हणजे तुमची सोशल इंटर्नशिपसाठी थर्ड बॅच आहे, पण तुम्ही सर्वांनी खूप प्रामाणिकपणे आणि छान कष्ट घेतलेत. आणि मला माहिती होतं की तुम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या, तर मी अगोदरच निश्चिंत होतो की तुम्ही सर्व छान पार पाडणार आहात. आणि तुम्ही दिलेली प्रत्येक छोटंसं काम, म्हणजे
एक छोट्या उदाहरणावरनं पर्सनॅलिटी समजते. म्हणूनच कदाचित ते COEP सारख्या नंबर 1 कॉलेजला गेलेत. आम्ही ट्री प्लांटेशनला जातो तेव्हा आमचा एक टिकाव हरवला होता, फॉरेस्टमध्ये सापडायचा होता. पण ते असतं ना की त्याला परसिव्हरन्स नावाचा जो शब्द असतो, की त्यांना म्हटलं होतं की हे आपलं काम आहे, तर ह्या मुलांनी फॉरेस्टमध्ये जाऊन एक टिकाव शोधणं सोपं काम नाही आहे, पूर्ण जंगलात जाऊन. तर ह्या मुलांनी ते शोधलं आणि त्याच्यातनं मला कळालं की तुमचं COEPला ॲडमिशन का झालं आहे. कारण की तो जो नेचर होता की नाही हे आपलं आहे आणि हे करायचं आहे, तर असाच ठेवा. प्लस सोशल कॉज, उद्या चांगला जॉब मिळवायचा आहे, चांगला पॅकेज घ्यायचं आहे किंवा बिझनेस करायचा आहे, छान बायको मिळेल, घर मिळेल, नक्की करा. मलाही मिळाली आहे. पण सोशल काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करूयात. म्हणजे महिन्यातला एखादा शनिवार रविवार जेवढं होईल तेवढं आपण सर्व मिळती हे करूया. आणि हा कॉज, हे सीड ॲक्च्युली कॉलेजने तुम्हाला का दिलं हे, की तुम्ही तो एक्सपिरियन्स घ्यावा आणि भविष्यातही सोशली विचार करावा. म्हणजे कॅपिटलिस्ट विचार तुम्ही करणार आहात, स्वतःचं करणार आहोत ते करायलाच पाहिजे, पण माझं काहीतरी इतरांसाठीही थोडंसं जगणं झालं पाहिजे. म्हणून हा सोशल इंटर्नशिपचा ॲक्च्युअल उद्देश आहे की जो तुम्ही एक्सपिरियन्स घेत आहेत. अँड थँक्यू ॲज अ मयूर म्हणून म्हणेल, कारण की NGOचं तुम्ही काम करता, पण मयूर म्हणून आय वुड लाईक टू से थँक्यू टू ऑल ऑफ यू. आणि हा असंच पुढे आपण कंटिन्यू राहू. सोशल इंटर्नशिप जरी संपली तरी तुम्हाला कधीही वाटलं की मयूर सर आहे रविवारी रिकामा, मी काय करू, तर NGOचं काही ना काही चालूच असतं आपलं. आणि आता पुढे हळूहळू NGO बरीच मोठी होत चालली आहे, खूप साऱ्या ठिकाणी ओपनिंग आहे. ओपनिंग म्हणजे सोशल काम आहे. तर आपण हे पुढे काम करत राहू. एक ग्रुप फोटो घेऊ आणि थांबू.